नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काही घडामोडी सविस्तर पाहायच्या आहेत, त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्थेवर दबाव आणतात. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या खटल्यावरून संजय राऊत यांचा आरोप. मी समाजासाठी जीव देऊ शकतो आणि वेळ पडली तर जीव घेऊही शकतो, म्हणा जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा. पश्चिम दौऱ्यादरम्यान माढ्यात केलं भाष्य. कोल्हापूरमध्ये केशवराव नाट्यगृह सीपीआर मधील नूतनीकरणाचा आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोहळा. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन. सत्यजित तांबे उतरले रस्त्यावर. शेकडो लोकांची जोरदार घोषणाबाजी. राज्यातील एसटीच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचा पगार लांबला. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष. पुन्हा आंदोलनाची वेळ येणार का, असा प्रश्न उपस्थित. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. सरपंचांची कार 3-4 पलट्या घेत गटारात. क्रेटाच्या धडकेत कारचा चक्काचूर. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. आज राज ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसेनं हल्लाबोल केलाय. गिनीज बुक मध्ये नाव गेलं पाहिजे असा हल्लाबोल संदीप देशपांडेने केलाय. 17 वर्ष रस्त्याचं काम सुरू आहे, जगात असा रस्ता नाही असं म्हणत सरकारवर त्यांनी निशाणा साधलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विभागीय मनसे कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. यासोबतच मानगाव येथे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची सुद्धा राज ठाकरे पाहणी करणार आहेत. दरम्यान राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच मनसे नेते देशपांडे यांनी मुंबई महामार्गाच्या कामकाजावर राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. या भागाचे संपर्क नेते आहेत संदीप देशपांडे. आज खरं तर शाखेचं उद्घाटन होते. पक्ष बांधणीसाठी महत्वाचा मुद्दा आहे. कसा असणार आहे कार्यक्रम? नाही, आज आपलं विभागीय कार्यालय जे आहे त्याचं माणगावला श्रीवर्धन रोडवर कार्यालय जे बनवलेलं आहे त्याचं उद्घाटन सन्मान्य राजसाहेबांच्या हस्ते होणार आहे. तसंच पेणमध्ये होणार आहे, पुढे पनवेलला होणार आहे. असे 3 कार्यालयाचं उद्घाटन सन्मान्य राजसाहेबांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर जो इतके दिवस रखडलेला जो माणगाव बायपास आहे त्या कामाची पाहणी सुद्धा सन्मान्य राजसाहेब करणार आहे. मुंबई गोवा महामार्ग सुद्धा आहे, या भागाचं सुद्धा काम रखडलेलं आहे. अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे. आता गणेशोत्सव जवळ येतोय. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जात असतात, पण अजूनही महामार्गाचं काम हे अपूर्णच आहे. नाही, आणि जे काम झालंय ते पण निकृष्ट दर्जाचं झालंय. आज आपण बघितलं तर नागोठण्याचा पुलाची काय अवस्था झालेली आहे, अत्यंत धोकादायक स्थिती आहे. म्हणजे जे काम झालंय ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालंय. मला असं वाटतं ही अतिशय शोकांतिका आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत, यांचं दुर्लक्ष आहे याकडे. ते एकीकडे E20 कडे आपण जातोय, ते त्याच्या गोष्टी करतात, पण मूळ जो महामार्ग आहे जो अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. मला असं वाटतं की याच्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये द्यायला हरकत नाही. कारण आजचा कुठलाही रस्ता नाही जगात जो 17 वर्ष बनतोय आणि तरी रस्ता पूर्ण होत नाही. मला असं वाटतं यासाठी गडकरी साहेबांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलं पाहिजे. दुसरा एक राजकीय प्रश्न आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला. मनोज जरांगे आता सरकारवर थेट टीका करू लागलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी फसवलं अशा पद्धतीचा आरोप केला जातोय. मनसेचं काय म्हणणं आहे? मला कल्पना नाही मनोज जरांगे साहेबांच्या मनात काय आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या मनात काय. मला असं वाटतं ते स्पष्ट होईल. पण खरंच सरकारने फसवलं असं वाटतं सुरुवातीला? कल्पना नाही याची. मला हा विषय माहित नाही, त्यामुळे मी या विषयात बोलत. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, एलएस मराठी, रायगड. मावळच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे. मावळच्या विकासाचा निधी गेला कुठे, असा सवाल भाजप नेते रामदास काकडे यांनी विचारलाय. फ्लेक्सबाजीवरून काकडेंनी आमदारांवर निशाणा साधलाय. ज्या ज्या कार्यकर्त्यांना त्रास असतील आवर्जून त्यांनी सांगायचं. आम्ही गंभीर आहे. लाल माती आम्हाला चांगली ओळखीची आहे. रवींद्रनाथ मी इथं बसलोय, निवृत्ती भाऊ आहे. काळजी करायचं कारण नाही. कुणाची दादागिरी तर चालून घेतली समाज. ज्या कार्यकर्त्याला त्रास होतो त्या कार्यकर्त्यांनी आवर्जून सांगावं. आज बाळाभाऊंनी किंवा सगळ्या मंडळींनी, निवृत्ती भाऊ शेटे इथे, रवींद्रनाथ इथे, आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC त्या व्यासपीठाने उभारलेली. त्यांचा त्याग आपण विसरून चालणार नाही. आज आपली पोरं बाळ त्या ठिकाणी काम लागते आणि त्याच्या जीवावर खडेगाव आणि अनुभवचा भरभराट होतोय. आणखी काय करायचं त्यांनी?
फक्त आपली मंडळी जाहिरातीला कमी पडते. परवाच्या ह्याच्यामध्ये पण मी सांगितलं, देवरोड आधी निगडी ते देवरोड हा 100 कोटीचं काम बाळाभाऊंनी केलं. पण दादा परवा तुम्ही होते, आपल्या निवडणुकीच्या केलेल्या कामामध्ये त्याचा उल्लेख नव्हता. 100 कोटीचं काम, एवढं महत्वाचं काम, पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं झालेलं काम ते केलं, पण आपल्या निवडणुकीमध्ये त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. मावळच्या राजकारणात आतापासूनच विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुढचा आमदार भाजपचाच असा निर्धार बाळा भेगडेंनी केलाय. 3,80,000 मतदारांचं मॅपिंग पूर्ण झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय. मतदार यादीच्या पडताळणीपासून संघटना बांधणीपर्यंत भाजपची तयारी झाली आहे असं बाळा भेगडेंनी म्हटलंय. 3,82,000 मतदार मावळ तालुक्यामध्ये होते. गुलाब काका, शांताराम बापू, सगळ्या मंडळाचे अध्यक्ष, सगळे प्रभारी, आम्ही गेली 1 महिना नियोजन केलं की ज्याचं नाव दुबारा आहे, जो मयत आहे, जो या ठिकाणी राहत नाही, आज तुम्हाला विश्वासाने दाव्याने सांगतो, सरकारी कागदावरचा आकडा जो संपूर्ण तालुक्यामध्ये 3,82,000 मतदारांचं मॅपिंग करण्यात आलं आणि सगळ्या कार्यकर्ते बूथवर गेले आणि या कामामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं. मावळ तालुका पुणे जिल्ह्यात SIRच्या कामामध्ये गुलाब काका माळसकरांच्या नेतृत्वात 1 नंबरचा तालुका म्हणून त्या ठिकाणी केला. 82,000 नावे या तालुक्यातली मतदार यादीतून कमी होणार आहे. किती? मग पुढचा आमदार कुठल्या पक्षाचा होणार? कुठल्या पक्षाचा होणार? कुठल्या पक्षाचा होणार? ही ताकद आहे आपली. ज्या दिवशी आपण पक्षाचा विजय या ठिकाणी करू, राज्य पहिला मावळचा गौरव करायला या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद निर्माण करायची. बीडमध्ये मुलांना वाचवत असताना वडिलांचा मृत्यू झालाय. मुलं बुडताना पाहून वडिलांनी तलावात उडी घेतली. 3ही मुलांना सुखरूप बाहेर काढलं, मात्र यावेळी त्यांचा मृत्यू झालाय. उखंडा तलावातील ही हृदयद्रावक घटना आहे. मुलं पाण्यात बुडत असल्याचं पाहून त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या पित्यानं 3ही मुलांना सुखरूप बाहेर काढलं, मात्र स्वतःचा जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना पाटोदा तालुक्यातील उखंडा तलाव परिसरात घडली आहे. राजेंद्र वामन निर्मळ असं मृत वडिलांचं नाव आहे. राजेंद्र निर्मळ पत्नी मेहुणी आणि 3 मुलांसह उखंडा तलाव परिसरात पर्यटनासाठी गेले होते. सायंकाळी 5च्या सुमारास त्यांची मुलं तलावाच्या पाण्यात उतरली. मुलं पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी घेतली. तलावातील खोल खड्ड्यात बुडत असलेल्या 3ही मुलांना वाचवण्यात त्यांना यश आलं, मात्र मुलांचे प्राण वाचवताना राजेंद्र निर्मळ यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परभणी शासकीय रुग्णालयातील जीर्ण इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जीर्ण इमारतीत टीबी संसर्गजन्य रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय. 40-50 वर्षापासून ही इमारत जीर्ण आहे, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. धोकादायक इमारतीत रुग्ण दाखल आहेत. प्रशासनाच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. त्यामुळे रुग्णालयाची जीर्ण इमारत तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. या इमारतीमध्ये टीबी आणि संसर्गजन्य रुग्णाला दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. गेल्या 40 ते 50 वर्षापासून ही इमारत जीर्ण अवस्थेत उभी आहे आणि त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती करावी अशी पुन्हा पुन्हा मागणी होतीये. आता पाहूयात वेगवान घडामोडी. ग्राहक फसवणुकीवर सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात. ग्राहक संरक्षणासाठी कायदे अस्तित्वात असले तरी वेळेत न्याय मिळणं मोठं आव्हान असल्याचं नमूद. नंदुरबारमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफांकडून आदिवासी बांधवांना शुभेच्छा. आदिवासी असणं निसर्गाशी असलेल्या माणसाच्या हजारो वर्षांच्या नात्याच्या जिवंत साक्षीचं प्रतिपादन. अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी सत्ता पक्षाला धक्का. 1,132 जणांना मानव सभासदत्वाचा हक्क बहाल. जिल्हा बँकेतील सत्ताधारी पॅनलला मोठा राजकीय धक्का. पावसाचा जोर ओसरला. लोणावळा पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज. पर्यटन स्थळावर पुन्हा पर्यटकांची वर्दळ वाढण्याची चिन्ह.
पुणे नाशिक शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गावरून संघर्ष, मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय झाल्यानंतर उत्तर पुणे जिल्हा परिसरात नाराजी, मूळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. मालेगावातील DK चौक, जिजामाता उद्यान ते कॉलेज रोड दरम्यान मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास, वारंवार आंदोलनं होऊनही महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. परभणीच्या जिंतूरमध्ये गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू, डॉक्टर आणि रुग्णवाहिका व्यवस्थेच्या कथित हलगर्जीपणामुळे मृत्यूचा आरोप, संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी. परभणीच्या हत्तलवाडीत चोरलेली बैलजोडी 24 तासांच्या आत गंगाखेडच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी, शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे प्रकार उघडकीस, चोरटा पोलिसांच्या स्वाधीन. पुणे आणि नाशिक शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गावरून संघर्ष, रेल्वे मार्ग बदलण्याच्या निर्णयामुळे सर्वपक्षीय नेते आक्रमक. आज जुन्नर तालुक्यांसह संगमनेर आणि सिन्नर परिसरात नाशिक पुणे महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन. बुलढाण्याच्या काटी गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडा, प्रतिकार करणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 2 घरं फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.